रुपेरी पडद्यावरचे तारे पूर्वापार भारतीय प्रेक्षकांना अतिशय मोहवतात, भुरळ पाडतात, अगदी वेड लावतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक जीवतोड आटापिटा करतात. त्यांचे फोटोज घरात, हृदयात लावतात. त्यांच्या सही सेल्फीसाठी जीव ढाळतात. काही वेळे तर आवडत्या कलावंतांचे डुप्लिकेट होऊन वर्षानुवर्षे जगतात. हे दशकानुदशक घडत आलंय. पडद्यावरच्या नायिकांसाठी वेडे होणारे पुरुष आणि नायकांसाठी वेड्या होणाऱ्या स्त्रिया हेही तेवढंच पुरातन. तर माझ्या आईची घनिष्ठ मैत्रीण एक मावशीच माझी, तिला 4 मुली. पैकी मोठी मुलगी मंदाताई. 1970च्या मध्यातली 16 वर्षीय सर्वसामान्य मराठी घरात वाढलेली तत्कालीन अगदी साधीशी नीटस मुलगी. त्या काळी एक जात सगळ्या वयोगटातल्या भारतीयांना होतं तसं सिनेमा पाहण्याचं मंदाताईलाही वेड. शाळेच्या दिवसात कुटुंबासोबत आणि कॉलेजला गेल्यावर मैत्रिणींबरोबर सिनेमे पाहण्याचा नेम तिने जोपासलेला. कधीतरी शाळेत असताना तिने कारवा बघितला आणि त्या उमलत्या वयात त्या सिनेमातला कोवळा भोळा अरे तुम्हें नहीं पता मैं कितना अनएज्युकेटेड हूँ म्हणणारा जितेंद्र तिच्या मनात रुतला. बाकी सगळ्या हिरोंचे सिनेमे मंदाताई पाहत असेल, पण जितूचे सिनेमे पाहताना मात्र लहानपणापासून डोळ्यात बदाम आणून पाहायची. त्याचे फोटोज जमवायची. एकांतात त्याच्याकडे भान हरपून पाहत राहायची. लहानपणी हे वेड बघून कोण्या मोठ्या माणसाने चिडवलं असेल, मोठी झालीस की लग्न लावूया हां तुझं जितेंद्रशी. मंदाताई मनापासून लाजली असेल त्यावर. तिचं वय वाढत गेलं तसं तिचं हे जितूप्रेम वाढत गेलं. घरात फोटोचा गठ्ठा वाढत गेला. कॉलेजात जाईपर्यंत तिला ओळखणाऱ्या सगळ्यांना माहिती होतं की जितेंद्र म्हणजे मंदाताईचा जीव. बरं, हे सगळं अगदी तिच्या घरच्यांसाठीही कौतुकाचं. आल्या गेलेल्यांना मावशीही लटक्या रागानं सांगायची, त्या जितेंद्र का फितेंद्रच्या नुसती भजनी लागली आहे बाबा आमची मंदी, कठीण आहे या पोरीचं. इतपत सगळं हसत खेळत चाललं होतं. मंदाताई जितूचा एक एक सिनेमा 5-5 वेळा पाहायची. रेकॉर्डर प्लेअरवर त्याची गाणी थाळी फिरून परत परत ऐकायची. साल 1978-19 असेल. कालानुरूप मंदाताई लग्नाच्या वयाची झाली. छोट्या शहरात कॉलेजात जाणारी मुलगी म्हणजे लग्नाचं वय उलटून चाललेलं. 4 मुली घरात. थोरलीचं वेळेत व्हायलाच हवं. लोकांनाच काळजी. पाहुणे पै स्थळ आणू लागले. बरं, मंदाताई तशी चुणचुणीत, घरचं सगळं सांभाळणारी, पोटापुरतं शिकत असलेली. कधीतरी घरच्यांनी सांगितलं मंदाताईला, मंदे स्थळ येतंय का तुला पाहायला. मंदाताई लाजली. म्हणाली, माझं कुठलं लग्न करताय, माझा जितेंद्र आहे की. सगळे हसले त्यावर. पण प्रत्यक्षात एक स्थळ बघून गेल्यावर मंदाताईने सगळ्यांना समोर बसवून अगदी शांतपणे सांगितलं, मी लग्न करणार नाही. मी लहानपणीच मनोमन जितेंद्रला वरलंय. आता मी त्यांचीच. इथे घरचे हादरले. तिच्या सांगण्यावरून कळत होतं शी मीन्स बिझनेस. सर्वसामान्य मराठी घरात अशा वेळी जे जे घडेल ते सगळं घडलं. तिला रीतसर शिव्या घालून मारून मग नात्यातल्या थोरा मोठ्यांनी समजावून तिला सांगितलं की हे खूळ आहे, असं होत नाही. मंदा नावाची मुलगी जगात आहे हे त्या जित्याला माहीतही नाही आणि त्याचं लग्न झालंय आधीच. पण मंदाताईचं म्हणणं एकच, माझं लग्न मनाने जितेंद्रशी झालंय. त्याचं झालं असेल तर असो, तुम्ही माझ्या लग्नाचा विचार सोडा. अंगारे धुपारे बुवा वैदू ओळखीचे डागदर मग घराने आबोला धरणं सगळं झालं. मंदाताई ठाम होती. बरं, जितेंद्र म्हणजे कुणी शेजारचा प्रियकर मुलगा नाही की त्याचं बोलणं भेटणं बंद करावं. मुलीला दूर गावी पाठवून द्यावं. घरचे सैरभैर झाले. यावर काय करायचं असतं हे त्यांना कळेना. मंदाताईच्या वेडापायी फुकट जितेंद्रने तिच्या घरच्यांचे किती शिव्याशाप खाल्ले असतील. कुणी शहाण्याने सल्ला दिला की तशी लहान आहे मुलगी, आणखी वर्षभर जाऊ दे,
येईल समज. घरच्यांनी त्या आशेने वर्ष दीड वर्ष वाट पाहिली. मंदाताई कॉलेज संपवून आता नोकरी शोधायच्या प्रयत्नात होती. पण जितेंद्र वेड तसंच, उलट घट्ट झालेलं. शेवटी पै पाहुण्यात चर्चा सुरू झाली. समाजाचं प्रेशर केवढं त्यावेळी. शेवटी वडिलांनी ब्रह्मास्त्र काढलं. तू निमूट लग्नाला तयार हो, नाहीतर जीव देतो आम्ही. आता मंदाताईचा नाईलाज झाला. ती रडली, भेकली, माझं लग्न करू नका, मी सुखी होणार नाही, कुणीच सुखी होणार नाही, मला जितेंद्रशी एकनिष्ठ राहू द्या म्हणत राहिली. घरच्यांनी लोहा गरम बघून हातोडा मारला. एक सुयोग्य आणि समंजस मुलगा बघून त्याला सगळी कल्पना दिली. अल्लड मुलगी आहे, एकदा लग्न झालं की खूळ जाईल, येईल टाळ्यावर. मुलगा थोडा वयाने मोठा आणि मॅच्युअर होता. त्याला हे कौतुकच वाटलं. कदाचित त्याने चॅलेंज म्हणूनही घेतलं आणि मंदाताई नाही नाही म्हणत असताना तिला बोहल्यावर उभं केलं. जे आईवडिलांना सांगितलं तेच मंदाताईने नवऱ्याला सांगितलं. माझं लग्न पूर्वीच झालंय, मी जितेंद्रची आहे. घरच्यांनी हे लग्न लादलंय माझ्यावर. मी जितेंद्रशी एकनिष्ठ आहे, तुम्ही लांब राहा. नवऱ्याने त्यालाही तयारी दर्शवली. मोहब्बतमधल्या अनिल कपूरला जसा विजेता पंडितचा भोळेपणा आवडतो तसं त्याचं झालं असेल. तो आपल्या परीने तिचं मन जिंकायचा, तिला अत्यंतिक आनंदी ठेवायचा प्रयत्न करू लागला. त्याच्या घरच्यांनी पण आश्चर्यकारकरित्या साथ दिली. मंदाताई घरचं सगळं करायची, आदर्श सुनेची सगळी कर्तव्य पार पाडायची. नवऱ्याशी मात्र अंतर ठेवून राहायची. तो तिच्या जितेंद्रची जागा घ्यायचा प्रयत्न करतोय हे तिला कळत होतं आणि त्याचा चांगुलपणा अनस्टॉपेबल होता. छळ करणाऱ्या माणसापासून पळता येईल, प्रमाणाबाहेर चांगलं वागणाऱ्या माणसाला लांब ठेवणं किती कठीण होतं तसं तिचं झालं होतं. असेच काही दिवस गेले आणि पुढे प्रत्यक्षात काय घडलं तर मंदाताई सासरी राहू लागली होती. गृहकृत्य दक्ष होती, सुगरण होती. तसा वरकरणी संसार निगुतीने सुरू होता. पण नवऱ्याकडून मिळणाऱ्या प्रेमाच्या बदल्यात मंदाताई फार तर मैत्रीपूर्ण आणि बराचसा अलिप्तच व्यवहार करत होती. या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होईलच हा विश्वास तुम्हा वाचकांप्रमाणे मुख्यत्वे तिच्या नवऱ्याला होता. तो सभ्य गृहस्थ स्वतःला तिच्यावर न लादता तिला खुलवण्याचा प्रयत्न करत होता. गुड्डीमधला समीर भांजा किंवा ओसाडीमधला नसीर जणू. आपलं नीट होऊ दे, मग कधीतरी एकदा तुला जितेंद्रला भेटवूनही आणेन, असंही त्याने मार्दवाने मंदाताईला सांगितलं होतं. त्याचे प्रयत्न सुरू होते. करता करता 8-10 महिने उलटले आणि एके दिवशी मंदाताईचा नवरा मंदाताईला घेऊन तिच्या माहेरी आला. सासू सासऱ्यांच्या पाया पडला आणि नम्रपणे म्हणाला, मी यथाशक्ती प्रयत्न केले, पण हिच्याकडून प्रतिसाद शून्य आहे. ती माझ्याशी वाईट वागत नाही, पण नवरा म्हणून ती काही मला स्वीकारत नाही. आमचा प्रेमाचा संसार काही सुरू होण्याची चिन्ह नाहीत. पुढेही तशी आशा वाटत नाही. तुम्हीच आता पुढे काय करायचं ते सांगा. मंदाताईच्या आईवडिलांनी बसकण मारली. काय ग मंदे, काय म्हणतायत जावई? अजून खूळ गेलं नाही तुझ्या डोक्यातलं? मंदाताई शांतपणे म्हणाली, ते खरं सांगतायत. मी आधीच म्हणाले होते तुम्हाला, मी त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. यांच्याशी जुलमाने संसार होईल माझा. मनाने मी कधीच यांना माझे पती मानणार नाही. मावशीने अकांड तांडव सुरू केलं. अगं जनाची नाही मनाची लाज बाळग. इतकं चांगलं सासर, इतका चांगला नवरा मिळाला नशिबाने. ही दळभद्री लक्षणं सोड, सुखाचा संसार कर. का आमचे झिंडवडे काढतेस? मंदाताई पुन्हा शांतपणे म्हणाली, आई, माझी खरंच यांच्याबद्दल काही तक्रार नाही. अतिशय चांगले लोक आहेत. हे तर अगदी सुहृदय आहेत. अगदी चांगले जीवनसाथी होऊ शकतील, पण माझे नाही. तुला यांची काळजी वाटते तर अजून 3 मुली आहेत तुला, त्यातली एखादी दे यांना, सुखी होईल ती. यावर आईवडिलांनी डोळे पांढरे करायचे बाकी होते. पण एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं होतं
की मंदाताई मिरेच्या चिकाटीची आहे आणि तिच्या पुढे कसलीही मात्रा चालणार नाही. मग दोन्ही पक्षांच्या विचारी मंडळींची बैठक भरली. काय मार्ग काढावा यावर विचार करताना शेवटी मंदाताईनेच सुचवलेल्या पर्यायावर सगळ्यांनी विचार केला. मंदाताईच्या पाठच्या बहिणीचा सुजाताचा यात विचार घेतला आणि वाचक हो, अगदी थोड्या दिवसात घरच्या घरी मंदाताईच्या नवऱ्याचा आणि मंदाताईच्या धाकट्या बहिणीचा तिच्या सहमतीने विवाह संपन्न झाला आणि तोच मंदाताईचा काडीमोड. आणि ती धाकटी बहीण आपल्या पतीसोबत सासरी गेली. असं समजूतदार सासर त्या काळात म्हणजे लॉटरीच. आमची सुजाताताई विचारी आणि संसारी. तिने आधीच्या कचकड्याच्या लग्नाच्या सगळ्या आठवणी पुसून काढल्या. प्रेमाने निगुतीने सगळ्यांना जिंकून घेतलं. स्वतःचा संसार उभा केला. आणि मंदाताई इकडे आई वडिलांच्या घरी राहून नोकरी करत सुखाने आपल्या आणि जितेंद्रच्या एकतर्फी संसारात रमली. त्यात कधीतरी जाऊन जितेंद्रला भेटावं, त्याला हे सांगावं अशी काही मनीषा कधी तिच्या ठायी नसावी. तिचं बरं चाललं होतं. पाठोपाठच्या बहिणींची लग्न झाली, त्यांना मुलं झाली. ही क्युरियस केस ऑफ मंदाताई त्या काळी सगळ्यांच्या कुतूहलाचा, आश्चर्याचा, चर्चेचा विषय असायचा. मला लहानपणी हे कळल्यावर कसलं म्हणजे कसलं भारी वाटलं होतं. इसको कहते हैं प्यार, आदरच वाटायचा मंदाताईचा. थांबा, अजून पुढे आहे. अशीच काही वर्षे गेली. मंदाताई 37-38 वर्षांची झाली असेल. काका गेले. मावशीला मंदाताईच्या पुढच्या एकांड्या आयुष्याची चिंता लागून राहिली होती. स्वाभाविकपणे ती सारखी माझ्या आईकडे बोलायची. चंदे, काय व्हायचं ग या पोरीचं? कशी राहील मी गेल्यावर एकटी? तिची अपेक्षा उघड होती. शेवटी आईने यावेळी पुढाकार घेतला. मंदाताईशी ती बोलली, इतकी वर्षे मनाचं केलंस, सगळं तरुणपण, खरं तर सगळं आयुष्य तुझ्या प्रेमाला दिलंस, निभावून दाखवलंस. आता किमान थोडं आईचं ऋण फेड, तिला समाधानाने पुढचं आयुष्य जगू दे. मंदाताईने शांतपणे ऐकून घेतलं. ठीक आहे मावशी म्हणाली. तिला काय पटलं, काय वाटलं माहिती नाही, पण शेवटी माझ्या आईने शोधलेल्या एका विधुर व्यावसायिकाशी अखेर मंदाताईने विवाह केला. संसारही केला. तिला 2 मुले झाली. यावेळीही नवरा स्वभावाने चांगला होता. मंदाताई भेटली की मी तिचा चेहरा निरखून पाहायचो. मला उत्सुकता असायची की काय असेल तिच्या मनात. तिने यावेळी संसार मनापासून केला की कर्तव्य पार पाडत राहिली फक्त. शोधत राहायचो आणि काही कळायचं नाही. मला सगळंच नॉर्मल चारचौघासारखं सगळं छान होतं. पूर्वी काही न घडल्यासारखं, आणि तेच योग्य होतं की. जितेंद्र आणि त्याच्याशी संबंधित काहीही मंदाताईने लग्नानंतर उच्चारलं नसावं किंवा मला माहिती नाही. मी स्वतः फिल्मी असल्याने उगाच त्या कथेचा काहीतरी उदात्त आर्टी टाईप्स शेवट शोधत राहायचो. पण सगळं सुरळीत झालं. मंदाताईची मुलं मोठी झाली, मार्गी लागली. भाऊजी वृद्ध होऊन गेले. हल्लीच मंदाताई पण गेली. आणि तिच्या हयातीत त्या जितेंद्रला कधी कळलंच नाही की एक मंदा अशी होती. जितूचा बड्डे आला की मला हटकून हे सगळं ऐकलेलं आठवतं. आय एम दी लास्ट ऑफ द स्टार्स शाहरुख म्हणाला होता ते खरंय. आताही फिल्म स्टार्सचे चाहते आहेत, पण तेवढंच. जगण्यातला तो भाबडेपणा गेला. कलाकारावर खरं तर कुणावरच श्रद्धा ठेवणं वगैरे संपलं. कुण्या कलावंतावर जीव न्योछावर करण्याचे दिवस गेलेच गेले. आता फार तर लाईक्स, कमेंट्स, सेल्फीज, एक सार्वजनिक असशील मोठा तर घरात अप्रोच आहे. बाकी मग कुणाची पत्रास न ठेवता दणकून ट्रोल करण्याचे दिवस आहेत. कुणाही मोठ्याला जाता जाता कोळण्याचे दिवस आहेत. बच्चनसारख्या बच्चनला छटाकभर पोरसोरं जाहीर वाटेल ते बोलू शकतात आता. बोलतातच, चालायचंच. मी मात्र आमच्या मंदाताईची ही फिल्मी कथा वस्तुस्थितीमध्ये माझ्या कल्पकतेची निम्म्याहून अधिक भर टाकत सांगत राहतो, सांगत राहीन. जितेंद्रला एकदा भेटायचे ते यासाठीही
एकदा समोर बसून दस्तूर खुर्द त्याला हे सगळं सांगायचंय. बीत गई सो बीत गई, लेकिन अब भी इस कहानी में दम तो है भाई. ही फिल्मी वाटत असली तरी सत्यकथा आहे. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.